बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 15वा, पुरुषोत्तम योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 342 ओव्या झालेल्या आहेत, 6 श्लोक झालेले आहेत, 12 भाग झालेले आहेत. आज आपण श्लोक नंबर 7 च्या पुढे भाग नंबर 13 मध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झालेले आहे आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. हा जो पुरुषोत्तम योग आहे, या योगामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास मोक्ष प्राप्ती कशी करून घ्यायची, मोक्ष प्राप्तीमधील प्रमुख अडथळा काय आहे, त्या अडथळ्यापासून स्वतःची मुक्ती कशी करून घ्यायची, तो अडथळा आपल्या मार्गातून बाजूला कसा काढायचा आणि मोक्ष प्राप्ती कशी करून घ्यायची हे मुख्यत्वे करून सांगितलेले आहे. एवढ्यावरच न थांबता पुढे हेही सांगितलेलं आहे की ज्यावेळेस हे ज्ञानी लोक भगवंतास जाऊन मिळतात, मद्रूप होतात, निज पदास जाऊन मिळतात, तेव्हा त्यांचं पुढं काय होतं, ते आणि भगवंत हे एकच होऊन राहतात का, की ते वेगळे आणि भगवंत वेगळे असं असतं. अशा काही प्रश्नांची सुद्धा उत्तर आपण काल पाहिलेली आहेत. तर या अध्यायाची सुरुवात करताना भगवंत अर्जुनास असं सांगतात की आत्मज्ञानाच्या मार्गावर जात असताना, म्हणजे मोक्ष मार्गावर जात असताना प्रमुख अडथळा जो आहे ते म्हणजे हे विश्व, हा संसार. तर हे समजून सांगताना, हा संसार कसा आहे किंवा हे विश्व कसं आहे समजून सांगताना, या संसाराला भगवंत एक मोठ्या झाडाची उपमा देतात. आता हे झाड कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. तर हे झाड हे याच्या मुळ्यावर आहेत आणि फांद्या खाली आहेत आणि याची व्याप्ती ही ब्रह्मलोकापासून ते पाताळापर्यंत आहे. एवढं हे विशाल झाड आहे, त्यानं सगळं आकाश व्यापून टाकलेलं आहे. आता एवढी मोठी जर बाधा असेल तर ही बाधा पार कशी करायची, याचं सुद्धा उत्तर भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर हे जे झाड आहे याची उत्पत्ती कशी होते, हे जे संसार रूपी झाड आहे त्याची उत्पत्ती ही मायेपासून होते. त्याला पहिला कोंब, त्या बीजाला पहिला कोंब जो येतो तो मायेचा येतो आणि तिथून पुढे मग एक एक पालवी वगैरे येत मग त्या झाडाची उत्पत्ती होते. म्हणजे याचा जो बीज भाव आहे, या झाडाचा जो बीज भाव आहे तीच मूळ माया आहे आणि त्यालाच मायेचा पहिला मोड फुटतो. त्यानंतर एक ज्ञानरूपी नाजूक पान उगवते, त्यानंतर बुद्धिरूपी डहाळी फुटते, मनरूपी डहाळीस ओलावा मिळून ती टवटवीत होते. नंतर चित्त चतुष्टय या 4 कोवळ्या डहाळ्या फुटतात आणि मग आकाश, वायू, तेज, पाणी आणि पृथ्वी हे पंचमहाभूतांची 5 फोके सरळ वर निघतात. अशा पद्धतीनं या संसार रूपी रोप पहिल्यांदा तयार होतं आणि मग त्याचं झाड कसं तयार होतं, तर मन, बुद्धी आणि अहंकार ही 5 जी महाभूते आहेत ती अष्टधा प्रकृती या मायेपासून तयार होतात.
ह्याच्या प्रत्येक ज्या मुख्य डहाळ्या आहेत त्या डहाळ्यांवर 84 कोटी योनी वास करते. त्यातच मनुष्याचाही वास, मनुष्य योनी सुद्धा त्यातच आहे. तर अशा प्रकारचं हे विशाल झाड जर मुळापासून उखडून टाकायचं असेल तर काय काय आवश्यक आहे हे सांगितलेलं आहे. कारण हे झाड मुळापासून उखडून टाकल्याशिवाय आत्मज्ञानाचा आत्मज्ञानाच्या मार्गावर आपल्याला जाता येत नाही. कारण हे झाडच प्रमुख अडथळा आहे. तर भगवंत म्हणतात हे झाड उखडून टाकण्यासाठी त्याला ज्ञान नावाची कुऱ्हाड लागते. जे मुख्य हत्यार आहे ते ज्ञान नावाचं मुख्य हत्यार हे झाड मुळापासून कापण्यासाठी लागतं. त्याला ज्ञान खड्ग असं म्हणतात. खड्ग म्हणजे हत्यार. हे ज्ञान खड्ग जे आहे ते ज्ञान खड्गाच्या साह्यानं हे झाड आपण मुळापासून तोडून टाकू शकतो. आता ज्ञान नावाचं खड्ग वापरण्यासाठी अज्ञान पहिल्यांदा निघून गेलं पाहिजे. आता अज्ञान काय आहे तर हे झाड आहे हे समजणंच मुळात अज्ञान आहे. हे झाड शाश्वत नाहीये, हे मिथ्या आहे. आपल्याला वाटतं हे झाड आहे, अडथळा आहे. झाड ही उपमा दिलेली आहे. खरोखरचं झाड आहे का तर नाहीये. तर हे मिथ्या आहे, व्यर्थ आहे. म्हणून पहिल्यांदा हे अज्ञान आपल्याला मनातून काढून टाकलं पाहिजे. नंतर हे ज्ञानरूपी खड्गानं हे झाड मुळापासून आपण तोडून टाकू शकतो. नंतर भगवंतांनी हे सांगितलेलं आहे की शाश्वत पदाला जाण्यासाठी आता एकदा हे झाड तर काढलं आपण मुळापासून तोडून टाकलं, मग आता शाश्वत पदाला जाण्यासाठीचा मार्ग तर मोकळा झाला. पण शाश्वत पदाला जाण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? कोणीही शाश्वत पदाला जाऊ शकतं का तर कोणीही जाऊ शकतं. निज पदाला किंवा शाश्वत पदाला किंवा मोक्ष प्राप्ती कोणालाही होऊ शकते. फक्त त्यांच्यात या खालील गोष्टी आवश्यक आहेत. कुठल्या? त्यांचे मन हे अभिमान रहित असलं पाहिजे, मोह रहित असलं पाहिजे, विषयासक्त हा दोष त्यांना लागता कामा नाही. त्यांनी विषयासक्ती जिंकली पाहिजे. ते आत्मज्ञानाला नित्य असले पाहिजेत, नित्य पावले पाहिजेत. मनातील सर्व वासना नाहीशा झाल्या पाहिजेत. सुख दुःख या द्वंद्वापासून ते मुक्त झालेले असावेत. असे जे ज्ञाते जन आहेत ते शाश्वत पदाला जाऊन मिळतात. मग आता हे जे शाश्वत पदाला गेलेले आहेत, जे ज्ञाते लोक शाश्वत पदाला जातात, ते अर्जुनाचा प्रश्न आहे बरं का हा. अर्जुन प्रश्न काय विचारतो की हे जे शाश्वत पदाला जातात ते माघारी येत नाहीयेत, ते तुझ्यापाशीच राहतात. भगवंत तुझ्यापाशीच राहतात. मग ते तुझ्या स्वरूपात मिळाल्यानंतर ते भिन्न असतात की तुझ्या स्वरूपात एकरूप होतात, असा प्रश्न अर्जुन विचारतो. त्यावेळेस भगवंत उत्तर देताना असं सांगतात की ते माझ्या स्वरूपात स्वभावताच ऐक्य पावतात, पण वरवर जर विचार केला तर ते माझ्यापासून भिन्न वाटतात. आता हे कसं, त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे की उत्तम प्रतीचं जे सोनं असतं, 24 कॅरेटचं जे सोनं असतं, त्यात जर किडाळ मिसळलं, तांब जर मिसळलं तर ते त्याच्या परीक्षेत म्हणजे त्या कसाच कमी उतरतं. त्याचप्रमाणे शुद्ध स्वरूप असा जो मी म्हणजे जे भगवंत जेव्हा मायेने परिवेष्टित होतात, त्यांना मायेचा मुलामा चढतो, तेव्हा माझे ठिकाणी मायेच्या उपाधीने जीव व ईश्वर हे भाव उत्पन्न होतात. त्यावेळी एक अज्ञान चहूकडे रूढ होते आणि त्या योगाने मी कोण तर मी देह असे सामान्य लोक विचार करतात की जे खोटं आहे.
काल आपण इथपर्यंत आलो होतो. आज भाग नंबर 13, श्लोक नंबर 7. या श्लोक नंबर 7चा आपण पहिल्यांदा श्लोकार्थ वाचूयात आणि मग पुढे जाऊयात. तर या आजच्या भागामध्ये भगवंत हे सांगत आहेत की जे मनुष्य लोक देह ठेवतात किंवा ज्यावेळेस त्यांचा मृत्यू होतो त्यावेळेस काय होतं, देह तर इथं राहतो पण मन आणि ज्ञानेंद्रिय घेऊन तो आत्मा हा पुढे निघून जातो, दुसरं शरीर धारण करतो. या संदर्भातला हा आजचा भाग आहे. तर आजच्या भागाचा विषय तुमच्या लक्षात आला की ज्यावेळेस सामान्य जन मनुष्य हा देह ठेवतो त्यावेळेस त्याचा आत्मा त्या मनुष्याचं मन आणि ज्ञानेंद्रिय घेऊन दुसरं शरीर धारण करतो. पहिल्यांदा श्लोकार्थ वाचूयात. मनुष्य लोकी माझाच सनातन असा जीवरूप अंश आहे. म्हणजे प्रत्येक मनुष्यामध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक जीवामध्ये भगवंत म्हणतात की माझाच सनातन असा जीवरूपी अंश आहे. म्हणजे प्रत्येकात अंश जो आहे, प्रत्येकात काय आहे तर भगवंत आहे. भगवंताचा अंश प्रत्येकात आहे. त्यामुळे कोणाचाच दोष करायचा नाही, साडी चुगली करायची नाही, कोणाला वाईट म्हणायचं नाही. कारण त्याला वाईट म्हणतो म्हणजे त्याच्या आतल्या भगवंताला सुद्धा आपण वाईट म्हणण्यासारखं आहे. त्याचे कर्म वाईट असू शकतात, परिस्थितीनुसार तो वाईट वागतही असेल, परिस्थितीचा रेटा त्याला झेपत नसेल म्हणून तो वाईट वागत असेल, खोटं बोलत असेल, वाम मार्गाला गेलेला असेल, वाईट गोष्टी करत असेल, ठीक आहे. पण त्याच्या आतमध्ये जो अंश आहे तो परमात्म्याचा अंश आहे. त्यामुळे आपण एखाद्याला वाईट म्हणण्याच्या अगोदर 10दा विचार केला हवा. म्हणून नवे नवे वाईट म्हणायलाच नाही पाहिजे. कारण त्या आत्म्यानं, त्या परमात्म्यानं, त्या अंशानं हे टेम्पररी धारण केलेलं शरीर आहे. आपण कपडे जसं बदलतो तसं आत्मा शरीर बदलत असतो. त्यामुळं जो परमनंट आत्मा आहे तो महत्वाचा, त्याला आपण वाईट म्हणू शकत नाही. शरीराला आपण शिव्या कधी देत नाही, तू म्हणतो आपण. तू म्हणजे त्याच्या आतला आत्मा, त्याला आपण वाईट बोलत असतो. त्यामुळे कधीही कोणालाही वाईट बोलायचं नाही, कारण त्याच्या आतमध्ये परमेश्वराचा अंश आहे, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. तर इथं काय सांगितलं बघा, मनुष्य लोकी माझाच सनातन असा जीवरूपी अंश आहे. प्रत्येकात भगवंताचा अंश आहे. म्हणून आपण म्हणतो की कणाकणात देव आणि मनामनात देव असतो. तो प्रकृतीमध्ये असलेली पंचेंद्रिये व मन यांना आकर्षित करतो. आता हे काय प्रकार आहे आपण थोडक्यात आपण ओव्या वाचून लक्षात घेऊयात. ओवी नंबर 343च्या पुढे. ऐसे शरीराचे वडे जे आत्मज्ञान वेगळे पडे, तै माझा अंशी आवडे थोडेपणे. समुद्र का वायुवशे तरंगाकार उल्लसे, तो समुद्रांशु ऐसा दिसे सानिवा जेवी. देवी जडाते जीवविता देह अहंता उपजीविता. मी जीव गमे पंडुसुता जीवलोकी. पै जीवाची या बोधा गोचरू जो हा धांदा, तो जीवलोक शब्दा अभिप्राओ. अशा प्रकारे आत्मज्ञान हे देहा एवढेच आहे असे न समजता शरीराला मी म्हणणे याचेच नाव माझा अंश जाणणे होय. आता हे वाक्य समजण्याच्या अगोदर मागच्या भागामध्ये काय झालेलं आहे ते 2-3 वाक्य आपण सलग वाचूयात म्हणजे लक्षात येईल. 16च्या दराच्या उत्तम सोन्याचा किडाळ मिळवल्या
सोन्यात किडाळ मिळवल्यावर ते कसा कमी उतरते, त्याप्रमाणे शुद्ध स्वरूप असा जो मी जेव्हा मायेने पराविष्टित होतो, तेव्हा माझे ठिकाणी मायेच्या उपाधीने जीव व ईश्वर हे भाव उत्पन्न होतात. त्यावेळी एक अज्ञानच चौकडे रूढ होते आणि त्या योगाने मी कोण असा विकल्प उत्पन्न होतो. मग पुष्कळ विचार करून असा निश्चित करतात की देहच मी. अशा प्रकारे आत्मज्ञान हे देहा एवढेच आहे असे न समजता शरीराला मी म्हणणे याचेच नाव माझा अंश जाणणे होय. वाऱ्यामुळे समुद्रावर लाटा उत्पन्न होतात, त्या जशा समुद्राचा एक लहानसा अंश असे दिसतात, त्याचप्रमाणे हे पंडुसुता देहाचा अहंकार उत्पन्न झाल्यावर त्या जड देहाचा जो चालक तो या मृत्यूलोकात जीवरूपी मीच होय. म्हणजे ह्या देहात जो आत्मा आहे, जो जीव आहे, तो मीच आहे हे लक्षात ठेव. त्याच जीवाच्या दृष्टीनं जो हा अखंड व्यापार चालतो त्याला जीवलोक किंवा सृष्टी असे म्हणतात. आता ज्यावेळेस जीव हा शरीर धारण करतो, पंचेंद्रिय आणि मन धारण करतो, पंचेंद्रिय आणि मन घेऊन शरीर धारण करतो, त्यावेळेस तो जीव या देहाचा अखंड व्यापार चालवतो. त्यालाच जीवलोक किंवा सृष्टी असे म्हणतात. अगा उपजणे निमणे हे साचची जे का मानणे, तो जीवलोकू मी म्हणणे संसारूहन. एवं विध जीवलोकी तू माते ऐसा अवलोकी, तैसा चंद्रुका उदकी उदकातीत. पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा, आणि का गमे लोहिवा तो तरी नव्हे. तैसे अनादीपण न मोडे, माझे क्रियत्व न खंडे. परी करता भोगता ऐसे आवडे, ते जाणगा भ्रांती. अरे ज्या ठिकाणी जन्म व मृत्यू हे खरे म्हणून मानले जातात, त्या ठिकाणाला मी जीवलोक म्हणजे संसार असे म्हणतो. जीवलोक किंवा संसाराची व्याख्या काय सांगितली बघा. त्याची व्याख्या अशी आहे की ज्या ठिकाणी जन्म व मृत्यू हे खरे मानले जातात. बघा आपण असंच म्हणतो, जीवलोक म्हणजे ही पृथ्वी जी आहे, इथं आपण काय म्हणतो की एखाद्या मुलाचा जन्म झाला. जन्म झाला म्हणजे तो या जगामध्ये आला आणि तो मोठा झाला, तारुण्यात आला, लग्न झालं, मुलं झाली, वयस्कर झाला आणि त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाला की आपण म्हणतो की संपला तो. म्हणजे जन्मला म्हणजे या पृथ्वीतलावर आला आणि संपला म्हणजे पृथ्वीतल सोडून गेला, म्हणजे त्याचं सर्व अस्तित्व संपलं. अशी जी समजण्याची जी जागा आहे, समजणाऱ्यांची जी जागा आहे, त्याला संसार किंवा जीवलोक असे म्हणतात. अशा प्रकारच्या या जीवलोकात ज्याप्रमाणे चंद्र हा पाण्यापासून वेगळा असताही पाण्यात प्रतिबिंब पडल्यावर त्यात आहे असा भासतो, त्याप्रमाणे मी आहे असे समज. पाण्यामध्ये चंद्रबिंब पडतं म्हणजे तो खरा चंद्र आहे का? तसं नाही. खरा चंद्र त्यापासून वेगळा असतो, ते फक्त त्याचं प्रतिबिंब आहे. त्याप्रमाणे मी आहे असे समज असं भगवंत म्हणतात. अर्जुना, स्फटिकाचा मणी कुंकुमावर ठेवला असता तो तांबडा दिसतो. स्फटिक हे क्रिस्टल क्लिअर असतं, त्याला कुठलाही रंग नसतो, ते ट्रान्सपरंट असतं.
तर ते जर कुंकवावर ठेवलं तर ते तांबडा दिसणार. तथापि तो काही तांबडा नव्हे. आपल्याला वाटतं फक्त तांबडा आहे, पण ते तांबडा नव्हे. जसं पाणी, पाण्यामध्ये आपण जे रंग मिसळू त्या रंगाचं पाणी होतं. आपण म्हणतो ना, पाण्या तुझा रंग कोणता, तर त्यात जो रंग मिसळेल त्या रंगाचं पाणी होतं. मग आपण असं म्हणू का की हे तांबड्या रंगाचं पाणी आहे, हे निळ्या रंगाचं पाणी आहे, हे पिवळ्या रंगाचं पाणी आहे, असं नाही. त्याचं जे ओरिजिनल जे पाणी आहे ते रंगरहित आहे, रंगविरहित आहे. त्यात जो रंग मिसळेल तो रंग ते पाणी धारण करतं. तसंच आहे की जो स्फटिक आहे तो कुंकुमावर ठेवल्यानंतर ते तांबडा दिसतं, तथापि तो काही तांबडा नसतो. त्याप्रमाणे माझे अनादिपण मोडत नाही आणि क्रियत्वही भंगत नाही. तथापि मला करता व भोगता असे जे म्हणतात ते केवळ अज्ञान आहे असे समज. आता हे वाक्य इथं का आलंय, त्याचा संदर्भ मागच्या भागामध्ये, पाठीमागच्या श्लोकाच्या शेवटी आलेला आहे की लोक, हे जे जीवलोकी लोक आहेत ते मला देह मानतात. भगवंत काय म्हणतात की श्रीकृष्ण हे भगवंत आहेत. खर तर श्रीकृष्ण हे भगवंताचे अवतार आहेत. ते मनुष्य रूपामध्ये पृथ्वीवर आले आणि त्यांनी धर्म स्थापन केला. त्यांचं कार्य संपन्न झालं की त्यानंतर मग त्यांनी ही पृथ्वी सोडून निघून गेले. असे कितीतरी अवतार त्या भगवंतांनी घेतलेले आहेत. पण आपल्याला देहरूपी असल्यामुळे भगवंत किंवा भगवान श्रीकृष्ण हेच देव वाटतात. खरं परमात्मा हा वेगळा आहे. त्यांनी ते रूप धारण केलेलं आहे, तो अवतार घेतलेला आहे. जसं की पाण्यामध्ये चंद्र, त्याचं प्रतिबिंब दिसतं, ते प्रतिबिंब आहे, ते खरा चंद्र नाहीये. ते सांगण्यासाठी हा 7वा जो श्लोक आहे त्याचा वापर केलेला आहे. त्यात हे सगळं सांगितलेलं आहे की हे जे संसार आहे, हा जो जीव लोक आहे की जिथं जन्म आणि मृत्यू खरे मानले जातात, त्या ठिकाणी मला तुम्ही देहरूपी आहे असं म्हणता. खरा तर मी कसा आहे, मी अनादी आहे, अनंत कालापासून आहे, अनंत कालापर्यंत राहणार आहे, म्हणून मी अनादी आहे. आणि अक्रियत्वही आहे, म्हणजे मी कुठलीही गोष्ट करत नाहीये, या क्रियांमध्ये माझा सहभाग नसतो, तरी पण मला करता आणि भोगता असे संबोधतात. हे केवळ अज्ञान आहे. किंबहुना आत्मा चोखटू होऊनी प्रकृतीशी एकवटू, बांधे प्रकृती धर्माचा पाटू, आपण पै मदनासाही इंद्रिये, श्रोत्रादी प्रकृती कार्ये, तिये माझे म्हणून होये व्यापारारूढ. जैसे स्वप्नी परिद्वाजे, आपण पया आपण कुटुंब होईजे, मग तया चैनी धाविजे मोहे सैरा. तैसा आपली या विस्मृती, आत्मा आपणची प्रकृती, साखिया गमुनी पुढती, तियेसीची भजे. मनाच्या रथी वळघे, श्रवणाच्या द्वारी निघे, मग शब्दाची या रिघे राना माझी. किंबहुना शुद्ध असा हा आत्मा प्रकृतीशी ऐक्य पावून प्रकृतीचे उपाधीने तिच्या धर्माचा अधिकार स्वीकारतो. इथं काय सांगितले बघा की किंबहुना हे आहे असं नाहीये, म्हणजे मला तुम्ही भोगता म्हणता, मला तुम्ही करता म्हणता, तसा मी नाहीये. मी अनादी आहे, मी म्हणजे मी क्रिया न करणार आहे. किंबहुना शुद्ध असा जो आत्मा
तो प्रकृतीशी ऐक्य पावून प्रकृतीच्या उपाधीने तिच्या धर्माचा अधिकार स्वीकारतो. थोडक्यात आत्मा म्हणजे रंग आहे. आत्मा म्हणजे रंग आहे आणि प्रकृती म्हणजे पाणी आहे. तर हा जो आत्मा आहे हा प्रकृतीशी ऐक्य पावून, नाही आपण उलट सांगितलं, आत्मा म्हणजे पाणी आहे आणि प्रकृती म्हणजे रंग आहे. तर हा जो प्रकृती नावाचा रंग आहे तो आत्म्यामध्ये आल्यानंतर त्या रंगाप्रमाणे आत्मा भासू लागतो. म्हणजे प्रकृतीच्या उपाधीने तिच्या धर्माचा अधिकार स्वीकारतो. आता प्रकृतीचा धर्म म्हणजे काय? आत्मा मनुष्यात पण असतो, प्राण्यात पण असतो, वाघात पण असतो, सिंहात पण असतो, सशात पण असतो. तो आत्मा जर मनुष्यात गेला तर मनुष्याप्रमाणे वागतो. तो आत्मा सिंहात गेला तर तो अतिशय क्रूर होतो. हरणांना गायींना मारून खातो. आणि तो जर सशात गेला तर ससा घाबरट असतो, त्यामुळे तो घाबरून राहतो. म्हणजे प्रकृतीमध्ये जे जे प्राणी आहेत त्यांचे गुणधर्म हा आत्मा स्वीकारतो. त्यासाठी इथं काय सांगितले? प्रकृतीच्या उपाधीने तिचा धर्माचा अधिकार स्वीकारतो. मग मन व श्रोत्रादी 5 इंद्रिये ही माझी आहेत असे म्हणून त्यांचे व्यापार मी करतो असे म्हणतो. मन आणि पंचेंद्रिये ही माझी आहेत असे म्हणून त्यांचे व्यापार मी करतो. मी करतो म्हणजे भगवंत करतो असे म्हणतो. ज्याप्रमाणे स्वप्नात संन्याशाने आपणच आपले कुटुंब बनून संसार थाटावा व त्याच्या मोहाने सैरावैरा धावावे, त्याप्रमाणे आपली विस्मृती झाल्यावर आत्मा हा आपले स्वरूपही तिच्यासारखेच आहे असे मानून तिच्या अनुरोधाने तिचीच कार्य करतो. आत्मा काय करतो की ही प्रकृतीची सगळी कार्य करतो. कसं? तर एखादा संन्यासी जो आहे तो संन्यासी काय करतो की स्वप्नामध्ये आपणच आपलं कुटुंब आहे असं बनून संसार थाटतो. संन्यासी जो ज्याने संसार सोडलेला असतो, कुटुंब सोडलेलं आहे, त्याला संन्यासी म्हणतात. पण स्वप्नामध्ये तो स्वतःचं कुटुंब स्वतःच थाटतो आणि त्या मोहाने सैरावैरा म्हणजे संसारातील सुखदुःख भोगू लागतो. त्याचप्रमाणे आपली विस्मृती झाल्यावर आत्मा हा आपलं स्वरूपही तिच्यासारखे आहे असे मानून तिच्या अनुरोधाने तिचीच कार्य करतो. मनरूपी रथावर बसून श्रवणाच्या द्वाराने बाहेर निघून शब्दरूपी रानात संचार करतो. आत्मा काय करतो? मनरूपी रथावर बसून मनावर आरूढ होऊन श्रवणाच्या द्वाराने बाहेर निघून शब्दरूपी रानात संसार करतो. पण म्हणजे जे पंचेंद्रिय आहेत, कान, नाक, डोळे, जिव्हा आणि त्वचा, तर त्यात पहिल्यांदा कानाचं सांगितलं, श्रवणाचं सांगितलं की मनरूपी रथावर बसून आत्मा काय करतो? मनरूपी रथावर बसून श्रवणाच्या द्वाराने बाहेर निघून शब्दरूपी रानात संचार करतो. आता पुढे काय होतं बघा. तोची प्रकृतीचा वागोरा करी त्वचेची या मोहरा आणि स्पर्शाची या घोरा वना जाय कोणे एके अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे का रसनेची या वाटा निघोनी गा सुभटा रसाचा दर कुंटा भरोची लागे ना तरी येणेचे घाणे मदनशू करी निघणे मग गंधाची दारुणे अडवे लांघी देहेंद्रिया नायके धरुणी मन वळवी जवळिके भोगी जती शब्दादिके
विषय भरणे. तर मनरूपी रथावर बसून श्रवणाच्या द्वाराने बाहेर निघून शब्दरूपी रानात संचार करतो. कोण? हा आत्मा. तोच प्रकृतीचा लगाम हातात धरून त्वचेच्या द्वाराने स्पर्शरूपी घोर वनात जातो. प्रकृतीचा लगाम हातात धरून काय करतो? त्वचेच्या द्वाराने स्पर्शरूपी घोर वनात जातो. आपल्या त्वचेला स्पर्श होतो बघा. आपण आपला हात दुसऱ्या हातावर जर फिरवला तर आपल्याला स्पर्श जाणवतो. किंवा हे सुभटा जिव्हेच्या द्वाराने बाहेर पडून रसाच्या गुहेत हिंडतो. जीभ म्हणजे रसना, की ज्याला चव समजते. तर हा आत्मा जिव्हेच्या द्वाराने बाहेर पडून रसेच्या गुहेत हिंडतो. किंवा माझा अंश जो हा जीव तो नाकाच्या द्वाराने बाहेर पडून सुगंधाच्या अरण्यात हिंडतो. याप्रमाणे देह व इंद्रिये यांचा नायक जो जे मन ते धरून पंचेंद्रियांचे विषय जे शब्दाधिक त्यांचा उपभोग घेतो. हा जो आत्मा आहे तो आत्मा सर्व पंचेंद्रियांचे उपभोग घेतो. म्हणजे नाकानं वास घेतो, जिभेनं चव घेतो, स्पर्श कातडीने स्पर्श घेतो. हे सगळं हा आत्मा या प्रकृतीच्या साह्याने. इथं काय सांगितलं का? देह व इंद्रियांचा जो नायक जे मन ते धरून पंचेंद्रियाचे विषय जे शब्दातिक त्यांचा तो उपभोग घेतो. आता यानंतर श्लोक नंबर 8 याचा आपण श्लोकार्थ बघूयात. केव्हा तर वायू जसा पुष्पादिकांपासून सुगंध घेऊन जातो तसा हा जीव जेव्हा पूर्वीचे शरीर टाकून दुसरे शरीर धारण करतो तेव्हा मन व इंद्रिये आपल्या बरोबर घेऊन जातो. हा जो जीव आहे, हा जो आत्मा आहे, तर ज्यावेळेस तो पूर्वीचं शरीर टाकतो म्हणजे त्यावेळेस त्याचा मृत्यू होतो आणि दुसरं शरीर धारण करतो त्यावेळेस मन व इंद्रिये आपल्या बरोबर घेऊन जातो. परी करता भोगता ऐसे हे जीवाचे तैसी दिसे जे शरीरा का पैसे एका दिये जैसा आथिला आणि विलासिया तैची ओळखा ये धनंजया जय राजसेवा ठाया वस्तिसी ये तैसा अहंकार कर्तृत्वाचा वाढू हा विषयेंद्रियाचा घुमाडू हा जाणीजे तै निवाडू जय देह पावे अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियांची ताडी हे आपण पयास वसे जोडी घेऊनी जाय तैसा अपमा निला अतिथी ने सुकृताचा संपत्ती का साई खडेडियांची गती सूत्रतंतू. पण जीवाचे कर्तृत्व आणि भोक्तृत्व तेव्हाच दृष्टीस पडते की जेव्हा तो एखाद्या शरीरात प्रवेश करतो. हा जो जीव आहे, हा जो आत्मा आहे, त्याचं भोगते पण कधी दृष्टीस पडतं? ज्यावेळेस तो शरीर धारण करणार. शरीराशिवाय तो भोग कसा भोगणार आहे? नुसता आत्मा जो दृष्टीसही पडत नाही तो भोग कसे भोगणार आहे? भोग कुठल्या मार्गाने भोगतो? पंचेंद्रियच्या मार्गाने. आपण जे म्हणतो विषय निग्रह करायचा म्हणजे काय? जे पंचेंद्रियाने जे आपण भोग भोगतो त्यापासून निवृत्ती घ्यायची म्हणजे विषय निग्रह करायचा. म्हणजे विषय भोगतो कशानं? या पंचेंद्रियच्या शाने. पंचेंद्रिय म्हणजे कुठले? कान, नाक, डोळे, जिव्हा आणि त्वचा.
याच्याने जे काही आपल्याला सुख मिळतात त्याला भोग म्हणतात. हे सुख भोगण्यासाठी जीवाला शरीर धारण करावं लागतं. शरीर धारण केल्याशिवाय त्याला वास येईल का? नाकाशिवाय त्याला वास येणार नाही, डोळ्याशिवाय त्याला दिसणार नाही, जिभेशिवाय चव कळणार नाही, स्पर्शाशिवाय त्वचेशिवाय त्याला स्पर्श कळणार नाही. म्हणजे काय, त्याला शरीर धारण करणं आवश्यक आहे. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की जीवाचे कर्तृत्व किंवा भोक्तृत्व तेव्हाच दृष्टीस पडते की जेव्हा तो एखाद्या शरीरात प्रवेश करतो. ज्याप्रमाणे एखादा संपन्न व विलासी पुरुषाचे ऐश्वर्य तेव्हाच दृष्टीस पडते की जेव्हा तो एखाद्या नगरात राहावयास जातो. बघा, पहिलं असं होतं, गावात राहणारा एखादा मनुष्य ज्यावेळेस तो स्वकर्तृत्वानं पैसे मिळवतो, धनाढ्य होतो, मग तो धनाढ्य आहे हे समजण्याचा मार्ग काय असा, तो शहराच्या ठिकाणी जाऊन मोठं आलिशान घर बांधून, महाल बांधून राहायला गेला की समजायचं की तो मोठा मनुष्य आहे, धनाढ्य आहे. त्याप्रमाणे ज्यावेळेस जीव देह धारण करतो त्यावेळेस जीवाच्या अहंकाराची वाढ किंवा विषेंद्रियांची धामधूम दिसण्यात येते. जीवानं ज्यावेळेस शरीर धारण करतो त्यावेळेस विषयांची धामधूम होणार आहे ना, नाहीतर नाही होणार. आणि अहंकाराची सुद्धा वाढ त्याच वेळेस होणार. अथवा शरीर जर टाकले तर जीव आपल्या बरोबर नेहमी असणारे मन व इंद्रिये ही आपली संपत्ती घेऊन जातो. ज्यावेळेस हा जीव देह धारण करतो त्यावेळेस विषयांची धामधूम उपभोगतो, पण ज्यावेळेस हा जीव ज्यावेळेस शरीर टाकतो त्यावेळेस हा जो जीव आहे तो आपल्या बरोबर नेहमी असणारे जे मन आणि इंद्रिये ही आपली संपत्ती आपल्या बरोबरच घेऊन जातो. म्हणजे आपण म्हणतो ना, एखादा मनुष्य गेला म्हणजे त्याचा जीव गेला आपण असं म्हणतो. फक्त त्याचा जीव जातो का? तर नाही. जीवाबरोबर कायम असणारी त्याची जी संपत्ती आहे ते म्हणजे त्याचं मन आणि पंचेंद्रिय घेऊन जातो. आता पंचेंद्रिय घेऊन जातो म्हणजे डोळे, कान, नाक हे सगळं घेऊन जातो का? डोळे, कान, नाक हे शरीराचा भाग आहे. ते कसं घेऊन जाईल? ते इथंच राहतं. शरीर हे इथंच राहतं. जीवाबरोबर आत्मा म्हणजे मन आणि पंचेंद्रियाचे जे सेन्सेस आहेत, पंचेंद्रिय वापरण्याची जी शक्ती आहे ते घेऊन तो जीव दुसरं शरीर धारण करण्यासाठी निघून जातो. ज्याप्रमाणे अतिथी भोजनास आला असता त्याचा अपमान करून त्यास माघारी लावल्यावर तो आपले पुण्य घेऊन जातो, किंवा दोऱ्या काढून घेतल्यावर कळसूत्री बाहुलीची गती नाहीशी होते, अथवा सूर्य मावळला असता तो लोकांची दृष्टी आपल्या बरोबर घेऊन जातो. फार काय सांगावे. वारा ज्याप्रमाणे आपल्या बरोबर पुष्पातील सुवास घेऊन जातो त्याप्रमाणे हे धनंजया, जीव देहाला सोडून गेला म्हणजे आपल्या बरोबर 5 ज्ञानेंद्रिय व 6वे मन यांना घेऊन जातो. हे सांगण्यासाठीच हे 2-3 उदाहरणं दिलेली आहेत. काय सांगितले बघा, की आपण एखाद्याला जेवायला बोलवलं आणि काहीतरी कारण सांगून त्याला जेवण न देता माघारी पिटाळून दिलं, तो तर निघून जातो, पण त्याचा कष्टी झालेला जो आत्मा आहे, त्याचा जो अपमान झालेला असतो, तर तो आत्मा आपलं पुण्य घेऊन जातो. आपण त्याला बोलवून त्याला माघारी पाठवलं तर तो ते पुण्य आपलं घेऊन जातो. किंवा जे कळसूत्री बाहुले असतात बघा, त्याचा खेळ करतात. 5 बोटांना त्याच्या दोऱ्या बांधलेल्या असतात, तर बोट जशी हलवल तशा त्या कळसूत्री बाहुल्या नाचतात. त्या दोऱ्या दिसत नसतात, आपल्याला वाटतं त्या बाहुल्याच नाचत आहेत, पण त्या जर दोऱ्या तोडल्या तर त्या बाहुल्यांची गती संपून जाते, नाहीशी होते. किंवा पुढचं अजून एक उदाहरण आहे, सूर्य मावळला असता लोकांची दृष्टी आपल्या बरोबर घेऊन जातो.
सूर्य जर मावळला, उजेड जर संपला तर आपल्याला काय दिसतं? काही दिसत नाही. किंवा वारा ज्याप्रमाणे आपल्याबरोबर पुष्पातील सुवास घेऊन जातो. एखादं फुलाचं झाड आहे आणि त्याच्या आपण एका बाजूला अगदी 10-15 फुटावर बसलेलो. रातराणी आहे समजा आणि रातराणीपासून आपण 10-15 फुटावर आहे आणि रातराणीवरून वारा आपल्याकडे येत आहे. तर तो वारा आपल्याबरोबर रातराणीचा सुवास घेऊन आपल्याकडे येतो. आणि ते जर वारं थांबलं तर सुवास आपल्याला येत नाही. कारण सुवास वाहण्यासाठीचं जे माध्यम आहे ते म्हणजे वारा आहे. आपण या गावावरून त्या गावाला जातो. आपण स्कूटरनं जातो म्हणजे स्कूटर हे माध्यम झालं. किंवा आपण मोटारीनं जातो, मोटार हे माध्यम झालं. किंवा आपण विमानानं जातो, विमान हे माध्यम झालं. तसंच गंध वाहण्यासाठीचं माध्यम म्हणजे वारा आहे. वारा थांबला की तो सुवास यायचा बंद होतो. त्याचप्रमाणे हे धनंजया, जीव सोडून गेला म्हणजे देहाला जीव सोडून गेला म्हणजे तो म्हणजे आपल्याबरोबर पंचेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय व 6वे मन घेऊन जातो. हा जीव एकटा जात नाही, तर तो आपल्याबरोबर हे 5 पंचेंद्रिय आणि मन घेऊन जातो. 6वं मन घेऊन जातो. तर आज आपण इथंच थांबत आहोत. भाग नंबर 14 आपण उद्या बघणार आहोत. तर आजच्या भागात आपण काय पाहिलं बघा. आजच्या भागात आपण हे पाहिलं की ज्यावेळेस हा जीव शरीर ज्यावेळेस धारण करतो त्यावेळेस मन आणि म्हणजे प्रकृती काय देते जीवाला? तर शरीर देते. बरोबर आहे. मग हे शरीराचे सगळे गुणधर्म हा जीव आत्मसात करतो आणि शरीर धर्माप्रमाणे वागायला सुरुवात करतो आणि पंचेंद्रियाच्या साहाय्याने सर्व सुख अहंकार उपभोगतो. ज्यावेळेस हा जीव जातो, शरीराला सोडून जातो, त्यावेळेस जाताना पंचेंद्रिय आणि 5 जे ज्ञानेंद्रिय आहेत आणि 6वं मन घेऊन जातो. हे आपण आज पाहिलं. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेतलेला आहे त्यांनी संकल्प मनातल्या मनात म्हणायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.